नमस्कार, गुड मॉर्निंग ऑल ऑफ स्टुडंट्स. आज आपण 1.4 हा सराव संच बघणार आहोत. एक सामायिक समीकरणे सोडवा असा प्रश्न आहे. म्हणजे दिलेली समीकरण आपल्याला जे आहे त्या समीकरणाचं रूपांतर दोन चलातील रेषीय समीकरणांमध्ये करायचं आणि रूपांतर केल्यानंतर आपल्याला काय करायचं, एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे. आता समीकरण 1 मध्ये 2x वजा 3y बरोबर 15, समीकरण नंबर 1 8x अधिक 5y बरोबर 77 हे समीकरण नंबर 2 आहे. आता हे समीकरण पहिल्यांदा आपल्याला एक सामायिक समीकरण दोन चलातील समीकरण आहे, परंतु रेषीय समीकरण नाही. याचं रूपांतर रेषीय समीकरणामध्ये करण्यासाठी आपण याची जी मांडणी आहे ती पहिल्यांदा बदलूया. 2/x लिहिताना आपण काय करायचं, 2.1/x म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, 2 गुणिले 1/x अशा पद्धतीने याचं रूपांतर करायचं. वजा 3 गुणिले 1/y आणि बरोबर 15 हे झालं रूपांतर. आता त्याच्यानंतर इथं काय असणार आहे, 8 गुणिले 1/x अधिक 5 गुणिले 1/y बरोबर 77. याच्यामध्ये 1/x आणि 1/y या दोन्ही समीकरणामध्ये दोन काय आहेत, कॉमन या ठिकाणी आपल्याला चल दिसतात. मग याच्याऐवजी आपण दुसरी किंमत घ्यायची m किंवा n, म्हणजेच काय 1/x बरोबर m व 1/y बरोबर n मानायचं आणि मग यांचं रूपांतर रेषीय समीकरणामध्ये होणार. म्हणजेच काय येणार मग इथं, म्हणून 2m वजा 3n बरोबर 15 आणि 8m अधिक 5n बरोबर 77 अशा पद्धतीने आपल्याला ही दोन समीकरणं मिळतात. म्हणजे याचा अर्थ या समीकरणांचं रूपांतर इथं आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये झालं. आता हे सोडवण्यासाठी आपल्याला समीकरण 3 आणि समीकरण 4 याला नाव द्या आणि याच्यामध्ये मग आपल्याला काय करावं लागेल, तर हे सोडवण्यासाठी आता सहगुणक कोणते सारखे आहेत बघायचे आणि सहगुणक समान करून काय करायचं, याच्यामध्ये चलाचा लोप करून समीकरण सोडवायचं. मग ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर समीकरण 3 ला इथे 4 ने गुणलं तर 4 दुणे 8m येणार. जे आपण काय म्हणू, इथं समीकरण 3 ला 4 ने गुणू. आता समीकरण 3 ला 4 ने गुणल्यावर काय येणार, तर 4 दुणे 8m वजा 4 त्रिक 12n आणि बरोबर 15 चौक 60 हे झालं समीकरण नंबर 5. हे समीकरण 5 आणि समीकरण 4 चा विचार करत असताना आपल्याला काय करावं लागेल, या 4 मधून 5 समीकरण वजा करायचं. म्हणजे 8m आणि वजा 8m कॅन्सल होणार. म्हणजे समीकरण 4 आणि समीकरण 5 यांची वजाबाकी करायची. समीकरण 4 मधून समीकरण 5 काय करूया, वजा करूया. चौथं समीकरण काय आहे, तर 8m अधिक 5n बरोबर 77. पाचवं समीकरण काय आहे, 8m वजा 12n बरोबर 60. वजाबाकी म्हटलं की चिन्हामध्ये इथं बदल होतो, तो बदल पहिल्यांदा करून घ्यायचा. इथं वजा येणार, वजा वजा इथं अधिक येणार, इथं वजा येणार. चिन्हांमध्ये बदल झाला की आता वजाबाकी करायची. 8m ला 8m काय झालं, कॅन्सल. हे अधिक आणि हे अधिक, 12 आणि 5 17n झाले बरोबर. 60 मधून म्हणजे 77 मधून 60 गेले, इथं राहिलं 17. म्हणून n बरोबर काय आलं, 17 भागिले 17. म्हणून n बरोबर किती आलं, 1. n ची किंमत आपल्याला 1 मिळाली. मग आता n बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 2 3 4 5 कोणत्याही एका सोप्या समीकरणात ठेवायची. म्हणजे आपल्याला आता समीकरण 4 मध्ये पण ठेवता येईल. समीकरण 4 मध्ये ठेवू. समीकरण 4 8m अधिक 5n बरोबर 77. 8m अधिक 5 गुणिले 1 बरोबर 77. 8m अधिक 5 × 5 बरोबर 77. 8m बरोबर 77 वजा 5. मग m बरोबर 77 मधून 5 गेले 72 भागिले 8 आलं. m बरोबर 8 9 72. m बरोबर 9 ही किंमत आहे. आता m बरोबर 9 आलं, n बरोबर 1 आलं. परत आपण m आणि n हे आपल्याला एक चल नाही, तर समीकरणाची मूळ चल आहेत x आणि y. m बरोबर 1/x व n बरोबर 1/y या किमती काय करायच्या, परत ठेवायच्या. याचाच अर्थ 1/x बरोबर 9 आणि 1/y बरोबर 1 अशी किंमत आली. मग यांचं तिरकस गुणाकार वगैरे करून x बरोबर 1/9 ही किंमत मिळाली आणि y बरोबर 1 ही किंमत मिळाली. हे झाली या दोन समीकरणांच्या उकली. म्हणजेच टोटल सोल्युशन आपल्याला काय मिळालं, तर 1/9 आणि 1 अशा पद्धतीने या समीकरणांचं या ठिकाणी काय मिळतं, आपल्याला सोल्युशन मिळतं. आपल्याला चल बदलायचे आहेत
आणि नंतर अजून त्या चलांचं रूपांतर एक सामायिक समीकरणाचं रूपांतर एक सामायिक समीकरणात रेषीय समीकरणात करायचं। एम एन अशा दोन किमती काढायच्या। एम एनच्या किमती परत आहे तशा ठेवायच्या आणि मग आपल्याला एक्स वायच्या किमती इथे मिळतात। हे झालं सराव संच 1.4 मधला पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक पुढील आपण याच्यामध्ये बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 10/x अधिक y अधिक 2/x वजा y बरोबर 4। 15/x अधिक y वजा 5/x वजा y बरोबर वजा 2। समीकरण 1 समीकरण 2 दोन समीकरण आहेत। आता या दोन मध्ये आपण ज्या पद्धतीने कॉमन संख्या बाजूला काढायची तशा पद्धतीने कॉमन संख्या बाजूला काढायची। म्हणजेच काय येणार 10 गुणिले 1/x अधिक y संख्या 10 आणि म्हणजे अंश फक्त बाजूला काढला तर 1/x अधिक y राहणार अधिक 2 गुणिले 1/x वजा y म्हणजे x अधिक y आणि x वजा y अशा कॉमन दोन वेगवेगळ्या आपल्याला काय करणार अपूर्णांक इथे मिळतात बरोबर हे 4। दुसऱ्या समीकरणामध्ये 15 गुणिले 1/x अधिक y वजा 5 गुणिले 1/x वजा y आणि बरोबर वजा 2 अशा पद्धतीने हे समीकरण 2 1/x अधिक y आणि 1/x वजा y अशा दोन कॉमन संख्या त्यांच्याबद्दल आपल्याला m आणि n मानायचं आहे। 1/x अधिक y बरोबर m व 1/x वजा y बरोबर n पहिल्यांदा मानूया। म्हणजे दोन रेषीय समीकरण आपल्याला मिळतात। कोणती येणार मग याच्यामध्ये म्हणून 10m अधिक 2n बरोबर 4 पहिलं समीकरण। दुसरं 15m वजा 5n बरोबर वजा 2 हे झालं समीकरण नंबर 3 आणि हे झालं समीकरण नंबर 4। समीकरण 3 आणि 4 मिळाल्यानंतर आपल्याला आता हे 3 आणि 4 समीकरण सोडवण्यासाठी सहगुणक सारखा करायचा। मग या समीकरणाला आणि या समीकरणाला किती गुणावं लागेल? समजा आपल्याला यांचा सहगुणक सारखा करायचा आहे तर 2 पंचे 10 5 दोन्ही 10 या समीकरणाला 5 ने या समीकरणाला 2 ने म्हणजे याचा अर्थ समीकरण 3 ला 5 ने व समीकरण 4 ला 2 ने गुणू म्हणजे समीकरण 3 आणि 4 च्या ऐवजी आपल्याला 5 आणि 6 समीकरण असं मिळणार। मग समीकरण 3 ला जर का आपल्याला 5 ने गुणायचं असेल 10 पंचे 50m अधिक 5 दुनी 10m बरोबर 25 15m याला या समीकरण 4 ला आपल्याला 2 ने गुणायचं आहे आणि 15 दुनी 30m वजा 5 दुनी 10m बरोबर वजा 2 ला 2 ने गुणलं वजा 4 समीकरण नंबर याला काय द्यायचं 5 आणि याला काय द्यायचं 6। आता ही दोन समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर याच्यामध्ये या दोन्हींची काय करावं लागेल तर बेरीज, कारण अधिक आणि वजा आहे अधिक 10 ला वजा 10 असंच कॅन्सल होणार आहे। हे समीकरण 5 आणि समीकरण 6 ची आपल्याला इथं बेरीज करायची। तर बेरीज करत असताना 50m अधिक 10n बरोबर 20 30m वजा 10n बरोबर वजा 4 चिन्हांमध्ये बदल होणार नाही बेरीज असल्यामुळे 10n ला 10n कॅन्सल झालं। 50 आणि 20 किती झालं 80m झालं बरोबर 20 मधून 4 गेले 16 म्हणून m बरोबर 16 भागिले 80 आणि म्हणून m बरोबर 16 × 16 16 म्हणजे 80 1/5 झाली m ची किंमत। समीकरण m ची किंमत समीकरण 5 किंवा 6 मध्ये कुठेही ठेवा म्हणजे आपण म्हणूया m बरोबर 1/5 ही किंमत समीकरण 5 मध्ये ठेवू। 30m अधिक 10n बरोबर 20 30 नाही 50m 50 गुणिले 1/5 अधिक 10n बरोबर 20 5 × 5 5 10 50 10 राहिलं
10 अधिक 10n बरोबर 20. 10n बरोबर 20 वजा 10. 10n बरोबर 10. n बरोबर 10/10 म्हणजेच n बरोबर किती आली 1 ही किंमत मिळाली. आता किंमत बदलून जे आपल्याला m आणि n च्या दोन्ही किमती, याचा अर्थ काय झाला, m बरोबर 1/x अधिक y आणि n बरोबर 1/x वजा y या किमती परत रिप्लेस करायच्या, परत ठेवायच्या आणि मग एक्झाम्पल सोडवायचं. या किमती ठेवल्यानंतर आपण x अधिक y आणि x वजा y असे प्रत्येकामध्ये दोन चल आल्यानंतर परत अजून दोन समीकरण आपल्याला इथे मिळतात. ही दोन समीकरणं परत आपल्याला सोडवायची आहे. इथंपर्यंत आपल्याला हे बघून घ्या. त्यानंतर आपण हे एक्झाम्पल कंटिन्यू करूया. m ची किंमत किती मिळते आपल्याला 1/5 आणि n ची किंमत किती आहे 1. m बरोबर 1/5, n बरोबर 1, m बरोबर 1/x अधिक y व n बरोबर 1/x वजा y ठेवू. म्हणून 1/x अधिक y बरोबर 1/5 आणि 1/x वजा y बरोबर 1 अशी दोन समीकरणे मिळाली. तिरकस गुणाकार जर केला तर x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 1 असं समीकरण आपल्याला मिळालं. आतापर्यंत आपले समीकरण किती झाले होते 6. याला जर आपण 7 हे नाव दिलं आणि याला समीकरणाला 8 हे नाव दिलं तर समीकरण 7 आणि 8 चे आपल्याला इथे बेरीज करावं लागेल. समीकरण 7 अधिक समीकरण काय देऊया 7 आणि 8 यांची बेरीज केली तर x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर 1, y ला y कॅन्सल, x आणि x 2x, 5 आणि x 6 आणि x बरोबर 6/2 तर x ची किंमत आपल्याला इथे मिळणार आहे 3. x बरोबर 3 ही किंमत समीकरण 7 मध्ये ठेवू. 7 मध्ये ठेवली तर काय येणार तर x अधिक y बरोबर 5, 3 अधिक y बरोबर 5, y बरोबर 5 वजा 3, y बरोबर 2. त्याचा अर्थ दिलेल्या समीकरणाचं सोल्युशन उकल जे आहे म्हणजे x आणि y ची जी किंमत आहे आपल्याला 3 आणि 2 अशी या समीकरणामध्ये मिळेल. याचा अर्थ इथं समीकरण परत डबल का झाले तर ते आपण जे चल ठेवलं होतं m आणि n च्या किमती जे आपण म्हणल्या होत्या त्याच्याऐवजी 1/x अधिक y 1/x वजा y इथं परत आपल्याला दोन चल इथे मिळतात म्हणून इथं आपल्याला परत किंमत ठेवावी लागली. अशा पद्धतीनं 1.4 मध्ये आपल्याला दिलेल्या समीकरणांचं रूपांतर रेषीय समीकरणामध्ये करून दिलेली समीकरणे एक समान समीकरणे सोडवायची आहेत. पहिला एक्झाम्पल आणि दुसरे एक्झाम्पल आपण घेतलेला आहे. एक्झाम्पल नंबर 3 आणि 4 नंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. त्याच्यामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर जरूर कळवा. धन्यवाद.